नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 17 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. आज 16 जुलै आहे, तर 15 जुलैपर्यंतचा जर पावसाचा विचार केला म्हणजे पाठीमागच्या आठवड्याचा राज्यात किती पडलेला पाऊस हे जर पाहिलं तर नॉर्मल कॅटेगरीमध्ये सर्वप्रथम झालं कोकण आणि गोवामध्ये या संपूर्ण विभागामध्ये जवळपास 222.6 222.7 mm एवढा पाऊस पाहायला मिळत असतो दरवर्षीप्रमाणे. मात्र सध्या जर पाहिलं सध्या फक्त 41.8 mm एवढाच पाऊस नोंदवला गेला. जवळपास 81% त्या ठिकाणी कमी पावसात पाहायला मिळेल. याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र म्हणजे असेल खानदेश संपूर्ण असेल आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मिळून मध्य महाराष्ट्र आहे. त्याचं रेकॉर्ड जर पाहिलं 50.5 mm एवढा ॲक्च्युअल पाऊस पडायला पाहिजे होता नॉर्मल कॅटेगरीमध्ये. मात्र सध्या त्या ठिकाणी 17.6% पाऊस पडला. जवळपास 65% डिफिशियन्सी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. याचबरोबर मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये संपूर्ण विभागामध्ये 36.6 mm एवढा पाऊस पाहिजे. मात्र सध्या त्या ठिकाणी 3.7 mm एवढाच पाऊस आपल्याला पाठीमागच्या 8 दिवसामध्ये पाहायला मिळाला. या ठिकाणी ही जवळपास 90% डिफिशियन्सी त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील जवळपास संपूर्ण जिल्ह्यांचा मिळून 73.4 mm एवढा पाऊस पाहायला मिळत असतो. मात्र सध्या 11.3 mm एवढाच पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. जवळपास 85% कमी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर 71.8 mm एवढा संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पाहायला पाहिजे होता पाठीमागच्या 8 दिवसापासून. मात्र त्या ठिकाणी फक्त 15.5 mm एवढाच पाऊस पाहायला मिळाला. जवळपास 78% पाऊस हा कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणाली याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर राज्याचा जो पूर्व भाग असेल याच्यानंतर विदर्भ असेल, मराठवाड्याचा काय भाग असेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, याचबरोबर बिहार असेल, झारखंड, ओडिसा, तमिळनाडूपर्यंत, तेलंगणा असेल, या भागामध्ये ढगांची व्याप्ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळत आहे. कारणही असंच होतं की चायनाच्या समुद्रामध्ये एक जे सायक्लॉनिक स्ट्रोम तयार झाला होता, टायफॉन त्याला आपण म्हणतो, म्हणजे भारतीय उपखंडात जो असतो हिंदी महासागरामध्ये त्या ठिकाणी आपण त्याला सायक्लॉन म्हणतो. आणि जे जपान असेल, चायनाची बॉर्डर असेल त्या समुद्रामध्ये ज्याला सायक्लॉन तयार होतं त्याला तायफॉन म्हणत असतात. आणि अमेरिका असेल, पॅसिफिक महासागरात जे सायक्लॉन्स तयार होतात त्याला आपण हरिकेन म्हणत असतो. तर जे सायक्लॉन स्टॉर्म इकडे तयार झालं होतं त्यात सायक्लॉन स्टॉर्म एवढं स्ट्रॉंग होतं, जवळपास 250 किलोमीटर प्रति तास एवढं वारं त्या ठिकाणी वाहत होतं. त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल ह्या दोन्ही समुद्रातील वारं जे आहेत बाष्पयुक्त वारं हे ते सायक्लोनिक स्टॉर्म खेचून घेत होतं. मात्र सध्या ते सायक्लोनिक स्टॉर्म हिट झाल्यानंतर परत एकदा भारतातील मान्सूनवरती त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता राज्यामध्येही आणि संपूर्ण देशभरामध्ये हळूहळू पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळतात. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, पश्चिम बंगालचा दक्षिण भाग असेल आणि ओडिसाचे जो पूर्व किनारपट्टी असेल या ठिकाणी आज एक वेल मार्क लो प्रेशर एरिया तयार झाला. काल त्या ठिकाणी कमी दाब होता, आज लो प्रेशर एरिया तयार झाला. येणाऱ्या 24 तासामध्ये हे अजून प्रभावीशाली होण्याची दाट शक्यता आहे. ज्याला अजून 2 ते 3 दिवस हेच वेल मार्क लो प्रेशर एरिया याच ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा दक्षिण भाग असेल, बिहार, झारखंड असेल, ओडिसा असेल या ठिकाणी पाऊस हा अत्यंत जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला. आता याचा प्रभावही आपल्याला विदर्भामध्येही आजपासून पाहायला मिळण्याची दाट शक्यता. विदर्भातील बहुतांश जो पूर्व भाग असेल या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस आजपासून आपल्याला येणार 2 ते 3 दिवस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर पाकिस्तानचा जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळत आहे. आणि मान्सूनची अक्षरेषा आहे ती जम्मू काश्मीर असेल, लेह लडाखचा दक्षिण भाग असेल, दिल्लीचा उत्तर भागापासून नेपाळचा दक्षिण भाग आहे म्हणजे उत्तर प्रदेशचा उत्तर भाग असेल, याचबरोबर सिक्कीम गंगोटकपासून पूर्व राज्यामध्ये एक विखुरला गेला आणि मान्सूनची अक्षरेषा ही या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर पश्चिमी जे वारं आपल्याला येत होतं ते पश्चिमी वाऱ्याला काही मान्सूनच्या वाऱ्यामुळे त्या ठिकाणी आता पाठबळ कमी झालं आहे. त्यामुळे जे कोरडे वारं येत होतं ते आता कमी झालेलं पाहायला मिळत आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये चिंचोरा, अहिरी, इटापल्ली, चारमोशी, याचबरोबर गडचिरोली तालुका असेल, गणोळ असेल, कुरखेडा असेल या ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. याचबरोबर चंद्रपूरचा उत्तर भाग असेल, भद्रावती, शिंदेवाडी, चिंबूर, नागपेठ, ब्रह्मपूर या ठिकाणी ही मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मात्र दक्षिण भाग असेल, गोटपिंपरी, राजुरा,
मूल असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच यवतमाळचा बहुतांश जो पश्चिम पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. वर्धा तालुक्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये देवळकी, कारंजा, कारंजा सेतू, समुद्रपूर, हिंगणघाट असेल, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नांदेड जिल्ह्याचा नागपूर जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस. भंडारा, गोंद या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर यवतमाळचा पश्चिम भाग जर पाहिलं, महागाव असेल, पुसद असेल, दिग्रज असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर हिंगोलीचा उत्तरेचा भाग हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. परभणीचा दक्षिण भाग असेल, गंगाखेड, परभणी या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नांदेडचा बिलोली असेल, कंधार असेल, नांदेड तालुका असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर लातूरचा बहुतांश संपूर्ण जिल्ह्यात तालुके असते, याच्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. अधूनमधून काही हलके थेंब पाहायला मिळतात. याचबरोबर उमरगा, उस्मानाबादचा उमरगा असेल, तुळजापूर असेल, सोलापूरचा उत्तर सोलापूर असेल, अक्कलकोट असेल, या ठिकाणी हलका स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज रात्री आहे. करमाळ्यामध्ये व बार्शीमध्ये 1-2 स्वरूपाचा हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर माळशिरस असेल, पंढरपूर असेल, सांगोला, मंगळवेढा व सांगली जिल्ह्याचा जत तालुका, कवटेमंकाळ, मिरज, तासगाव, आटपाडी, खानापूर या ठिकाणी अधूनमधून हलक्या, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बीडचा उत्तरेचा भाग जर पाहिला, गेवराई, माजलगाव, ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस. मात्र पाटोदा असेल, आष्टे असेल, 1-2 स्वरूपाचा मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जालनाचा बहुतांश मध्यवर्ती भाग असेल, हलके थेंब पाहायला मिळू शकतात. तसेच छत्रपती संभाजीनगर, खुलदाबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण हलक्या स्वरूपाचा थेंब पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा जर पाहिला तर मालेगावचा बहुतांश भाग असेल, सटाणाचा काही भाग असेल, चांदवडचा भाग असेल, या ठिकाणीही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मालेगावचे शेतकरी मित्र आहेत, यांनीही आपल्याला चांगली कमेंट देत असतात. याचबरोबर सांगलीचे असतील, लातूरचे असतील, कोकणातले आहेत, संपूर्ण जे आपले सबस्क्रायबर आहेत खूप चांगले कमेंट देत असतात, त्यांच्यासाठी खूप अभिनंदन. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जो अतिपश्चिम भाग असेल, म्हणजे घाटमाथ्याचा भाग असेल, त्याच्यानंतर पुणे घाटमाथा असेल, सातारा घाटमाथा असेल, सांगली घाटमाथा, कोल्हापूरचा घाटमाथा संपूर्ण भाग, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडचा काही भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळतील. याचबरोबर ठाण्याचा जो पूर्व भाग असेल आणि पालघरचा जवळ मोकळा असेल, या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये संपूर्णतः जो पश्चिमी पूर्व भाग असेल, विदर्भातील भंडारा, गोंदिया चा उत्तरेचा संपूर्ण पूर्वचा संपूर्ण भाग असेल आणि गडचिरोलीचा कुरखेडा, चारमोशी, धानोरा या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. भंडाराचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर मोरगाव, देवरी, याचबरोबर अर्जुनी, साक्रोळी या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. गडचिरोलीचा मध्यवर्ती भाग, इटापल्ली, गडचिरोली, याचबरोबर चंद्रपूरचा मूल असेल, शिंदेवाडी, ब्रह्मपुरी, नागपीठ, याचबरोबर भंडारा गोंदीचा उत्तर भाग या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अहेरी, चिंचोरा, चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा असेल, राजुरा, याच्यामध्ये चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, तसेच वर्धाचा हिंगणघाट, समुद्रपूर, नागपूरचा भीमापूर, कुरखेडा रामटेक असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळेल. यवतमाळचा पूर्व भाग असेल, याच्या राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी, मोरगाव, वणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नांदेड जिल्ह्याचा संपूर्ण भाग, किनवट असेल, भोकर असेल, नांदेड, बिलोली, कंधार, याचबरोबर परभणीचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, गंगाखेड, लातूरचा उत्तर भाग, अहमदपूर, उदगीर या ठिकाणीही आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. धाराशिवचं जर पाहिलं, धाराशिवचा उस्मानाबाद असेल, तुळजापूर, सोलापूरचा बार्शी, सोलापूर, आणि धाराशिवचा उमरगा या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोकणाकडून जर पाहिलं, कोकणाचा रत्नागिरी, सिंधुदुर्गचा संपूर्ण समुद्रसपाटी भाग असेल, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, लांजा, पाचल, याचबरोबर अनुस्करा घाट असेल, कोळा, सावंतवाडी असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मात्र जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर घाटमाथ्याचा भाग असेल, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, सांगलीचा पश्चिम शिराळा तालुका असेल, साताऱ्याचा महाबळेश्वर, वाई, मेढा असेल, याचबरोबर पुण्याचा पश्चिम भाग, लोणावळा, खंडाळा, तसेच
नाशिकपर्यंत दिंडोरी, कळवण, सरगणा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, याचबरोबर पालघरचा संपूर्ण उत्तरेचा भाग असेल, त्याचबरोबर रायगडचा पेन असेल, अलिबाग, पाली असेल, खालापूर असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळेल. काही ठिकाणी संततधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खानदेशमधला उत्तरेचा भाग असेल, नंदुरबारचा अक्कलकोवा तालुका असेल, याचबरोबर नवापूरचा काही भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच पुणे पूर्व असेल, सातारा पूर्व असेल, सांगलीचा पूर्व भाग संपूर्ण असेल, कोल्हापूरचा पूर्व भाग संपूर्ण असेल, याचबरोबर सोलापूर, अहिल्यानगरचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र काही ठिकाणी असे असतील त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. म्हणजे तासगाव, कवठेमहांकाळ, वाटपाडीचा भाग असेल, पंढरपूर, सोलापूर, माळशिरस असेल, फलटण, दहिवडे असेल, या ठिकाणीही अधूनमधून पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच मराठवाड्यात संभाजीनगरचा मध्यवर्ती भाग असेल, वैजापूर, गंगापूर, पैठण, याचा सिल्लोडचा काय भाग असेल, कन्नडचा भाग असेल, या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र मॉडेलनुसार त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाही, तरी मात्र त्या ठिकाणी अधूनमधून पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच बीडचा आष्टी, पाटोदा, जामखेड असेल, बीड असेल, गेवराई, एक दोन स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार याचा बहुतांश भाग असेल, बुलढाणा, अकोला, अमरावती हा जो पट्टा असेल, या भागात पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र 2 ते 3 दिवसानंतर या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच राहिलेला जो भाग आहे, म्हणजे बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल, हिंगोलीचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर यवतमाळ, वर्धा, नागपूर हा जो पट्टा आहे, या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही वेळापुरता. जास्त जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. जो जोरदार पाऊस पाहायला मिळणार तो म्हणजे पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याचा तो भाग आणि कोकणाचा भाग असेल, याच ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी सातारा पश्चिम असेल, सातारा पूर्व असेल, सोलापूर जिल्हा, धाराशिव, लातूर, नांदेड, याचबरोबर वाशिम असेल, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर जळगाव असेल, हिंगोली, परभणी, बीड असेल, पुणे पूर्व असेल, सांगली आणि कोल्हापूर पूर्व या ठिकाणीही काही प्रमाणामध्ये लाईटिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी, मात्र त्या ठिकाणी कोणताही अलर्ट IMD खात्याने दिलेला नाही आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन न करा. धन्यवाद.